हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपल्याकडे श्रावणापासून जो एक सणांचा भडीमार सुरू होतो ना, तो अगदी आता थेट दसऱ्यापर्यंत आपण आपल्या किचनमधनं तुम्हाला काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून दाखवलेत. म्हणजे राणीच्या एपिसोड्समध्ये किंवा दामल्यांच्या एपिसोड्समध्ये मी सुद्धा तुम्हाला आपले भारतीय पारंपरिक पदार्थ तर दाखवलेत, पण त्यामध्ये थोडंसं फ्युजन टाकून किंवा थोडेसे ट्विस्ट देऊन आपल्या सणांसाठी उपयुक्त किंवा आपण आपल्या सणांमध्ये बनवता येतील असे काही पदार्थ तुम्हाला आतापर्यंत दाखवलेत. तर मला असं वाटतं की आजचा आठवडा आणि यापुढच्या आठवड्यामध्ये मला एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की आपल्या रेग्युलर रुटीनपासून थोडंसं वेगळं जाऊन आपण आपला ट्रॅक चेंज करूया. ट्रॅक चेंज करायचं म्हणजे काय करायचं की आपण एक परदेशाचा फेरफटका मारून येऊया. जाऊया आधी रशियाला आणि त्यानंतर मोरोक्कोला. रशियन जी डिश मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे त्याचं नाव आहे कॉटेज चीज स्ट्रॉगनॉफ. पण स्ट्रॉगनॉफ ही एक क्लासिकल डिश आहे. तुम्ही परदेशातल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि जर का तुम्हाला असं प्रश्न पडला की या मेनू काही कळत नाही आणि आपण काय खायचं, तर स्ट्रेट स्ट्रॉगनॉफ मागू शकता, कारण ती एक फुल फ्लेज अशी डिश आहे, परिपूर्ण अशी डिश आहे. पण हेच स्ट्रॉगनॉफ जर का तुम्ही तुमच्या घरी तुमच्या घरातल्या किचनमध्ये बनवू शकला तर तुम्हाला सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग वाटेल, नाही का, एक्साइटिंग वाटेल. सो लेट स्टार्ट. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला, कॉटेज चीज स्ट्रॉगनॉफ. आणि त्याकरता आपण काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. पनीर, नंतर बारीक चिरलेला कांदा, तसंच बेबीकॉर्न, कलर्ड ढोबळ्या मिरच्या, आपल्याला लागणारे ब्रेड स्लाइस, नंतर चीज, टोमॅटो, वुस्टर सॉस, क्रीम, बारीक चिरलेली लसूण, मस्टर्ड पेस्ट, पार्सली, रोजमेरी, मीठ आणि मिरपूड. सुरुवातीला आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे. पनीर, पेपर्स या ज्या 2-3 भाज्या आहेत त्या आपण जरा कट करून घेऊया. पनीरचे आपल्याला स्लाइसेस ठेवायचे आहेत, एकदम थिन स्लाइसेस. ओके, माझं पनीर कट करून झालंय. मी पनीर एका बाजूला ठेवतो. नंतर आपल्याला आता लाल ढोबळी मिरची कट करायची आहे. आता आपल्याला ही पिवळी ढोबळी मिरची तशीच कापून घ्यायची आहे. नंतर तसंच बेबीकॉर्न सुद्धा मी कट करून घेतो. बेबीकॉर्नचं बरोबर मधनं आपण कापूया. बेबीकॉर्न मी फक्त ब्लांच करून घेतलेत. सो बेबीकॉर्न कट झालाय, पनीर झालंय, कलर पेपर्स आपले झालेले आहेत. इकडे आपल्याला आता पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं तेल. तेल जरा गरम करून घेऊ. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आधी घालूया आपण कांदा. कांदा 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरलेली लसूण. आता याच्यामध्ये आपण घालूया हा टोमॅटो, चेरी टोमॅटोज. याच्यामध्ये चेरी टोमॅटोज नाही मिळाले तर नॉट टू वरी, तुम्ही रेग्युलर टोमॅटोज वापरू शकता. आपल्याला ते थोडे सॉटे करून घ्यायचे. थोडेसे सॉफ्ट झाले की आपण ते क्रश करूया. टोमॅटोज आपण आता अजून थोडेसे कुक करणार आहोत. ते सॉटे झालेले आहेत, थोडे सॉफ्ट झालेत. आपल्याला ते आता क्रश करायचे आहेत पॅनमध्ये. त्याचे ज्युसेस आपण रिलीज करतोय क्रश केल्यामुळे, आणि त्याचा तो विल्टेड लुक आपल्या डिशमध्ये खूप छान दिसेल टोमॅटोजचा. टोमॅटोज आता चांगले त्यामध्ये सॉफ्ट झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे क्रीम. आपण हे सगळं क्रीम घालूया. कुकिंग क्रीम घेतलंय मी, व्हिपिंग क्रीम घेतलेलं नाही आहे. पेस्ट्रीजमध्ये वापरतात ते क्रीम घेतलं नाही आहे. सध्या 2 प्रकारची क्रीम्स बाजारात मिळतात, एक व्हिपिंग क्रीम आणि एक कुकिंग क्रीम. त्यामुळे तुम्ही क्रीम घेताना जरा त्याच्यावरती बघून घ्या. आणि याच्यामध्ये घालूया आपण हा वुस्टर सॉस. त्याला थोडासा आंबटपणा येण्याकरता आपण वुस्टर सॉस घालणार आहोत. त्याच्यामध्ये आता घालूया आपण मस्टर्ड पेस्ट. नंतर आपल्याला घालायचं मीठ, मिरपूड. पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो किंवा स्टॉक घालू शकतो. थिननेस येण्याकरता, त्याचं टेक्स्चर बदलण्याकरता आपण पाणी घातलंय. पण जसं आपण हे कुक करू सॉस तसा तो थोडासा घट्ट होत राहील. पण आपल्याला एकदम थिन सॉस नको आहे, थोडासा घट्टच ठेवायचा आहे. फक्त त्या भाज्या त्याच्यामध्ये चांगल्या मिक्स व्हायला पाहिजेत. आपण आता या सगळ्या भाज्या एक एक करून याच्यामध्ये मिक्स करू. सुरुवातीला घालूया या कलर्ड पेपर्स, कारण ते कच्चे आहेत.
त्या जरा शिजायला थोडासा वेळ लागेल. नंतर घालूया बेबी कॉर्न. तुमच्या लक्षात येईल की खूप सॉसी ही डिश होणार नाहीये. आणि फायनली आपण पनीर घालू. आपण पनीर थोडंसं अलगद हाताने घालायचं आहे, प्रेमाने घालायचं आहे, नाहीतर ती तुटण्याची शक्यता आहे. सगळ्या भाज्या आपल्या घालून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला घालायचं आहे मीठ आणि चवीला थोडंसं पेपर, क्रश पेपरकॉर्न. सो घरच्या घरी आपण हे स्ट्रॉगनॉफ तुम्ही जर का बनवलं तर ऑब्व्हियसली तुमचे घरचे खूप खुश होतील. आता या बाजूला आपल्याला ब्रेड टोस्ट करून घ्यायचं. आपण सॉस थोडासा शिजत ठेवूया आणि या तव्या आपण ऑन करू. याचं फ्लेम ऑन केली आहे. तवा आपण गरम करायला घेऊ. तोपर्यंत आपण हे ब्रेडचे स्लायसेस मी तुम्हाला दाखवतो कसं कट करायचं. आपल्याला आता आधी क्रस्ट कट करून घ्यायचं त्याचे. आपण स्लायसेस जरा टोस्ट करून घेऊ. एका बाजूने आपण टोस्ट करून घेतलंय. मी तव्याचं आच बंद करतो आणि या ब्रेड स्लायसेस काढून घेतो याच्यावरनं. सो आता आपल्याला हे जरा मधनं स्लाइस करायला सोपं जाईल. ओके. आणि आपण हे आता 4 स्लाइसेस पुन्हा टोस्ट करून घेऊ. इकडे मी आज आता या सॉसची कमी केलेली आहे, म्हणजे बंदच केलेली आहे. आणि आता आपण सर्व करण्याकरता या प्लेटवरती हा सॉस सर्व करूया. चेरी टोमॅटोची सुद्धा टेस्ट खूप मस्त लागेल. नंतर इकडे पासली आहे माझ्याकडे. आपण पासली नंतर एखाद्या रोजमेरीची त्याच्यावरती ही जी एक स्ट्रिप आहे ती रोजमेरी याच्यावरती ठेवू, कारण त्याचा फ्लेवर नुसता या गरम सॉसवरती जरी ठेवली रोजमेरी तरी त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. हे आपले टॉस झालेले आहेत, मेल्बा टोस्ट किंवा असे हे पातळ टोस्ट जे झालेत ते आता आपले तयार आहेत. आपण स्लाइसेस त्याच्यावरती सर्व केलेत. आता हे चीज आपण या स्लाइसवरती स्प्रिंकल करू. आता याच्यामध्ये तुम्हाला कशाबरोबर सर्व करायचं आहे दॅट इज अप टू यू. पण ही डिश तुम्हाला जर का आज तुमच्या घरी बनवायची असेल तर लगेच याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉटेज चीज स्ट्रॉगनॉफ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, कांदा, बेबी कॉर्न, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, ब्रेड, चीज, चेरी टोमॅटोज, वुस्टर सॉस, क्रीम, बारीक चिरलेला लसूण, मोहरी पेस्ट, पार्सली, रोजमेरी, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम पनीर आणि रंगीत भोपळी मिरच्यांचे लांबट आकाराचे तुकडे करून घ्यावेत. गरम पाण्यामध्ये व्हिनेगर घालून त्यामध्ये बेबी कॉर्नचे तुकडे ब्लँच करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण आणि चेरी टोमॅटोज परतून घ्यावेत. या मिश्रणात क्रीम, वुस्टर सॉस, मोहरीची पेस्ट, पाणी, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, पनीरचे तुकडे, बेबी कॉर्न, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण वाफवून घ्यावं. ब्रेडच्या कडा कापून स्लाइस भाजून मधून कापून घ्यावी. एका प्लेटमध्ये भाज्या आणि पनीरचं शिजवलेलं मिश्रण काढून त्यावर पार्सली, रोजमेरी, भाजलेली ब्रेड स्लाइस आणि चीज घालून डिश सर्व्ह करावी.